हवामान विभागाच्या वतीनं रायगड आणि पुणे जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिलेला आहे। सध्या आपण पुण्यामध्ये बघू शकतो अगदी जोरदार पाऊस बरसतानाचं चित्र जे आहे ते सध्या पुण्यामध्ये आपल्याला दिसत आहे। पुण्यातल्या पुणे स्टेशन परिसरामध्ये आपण आहोत आणि अगदी जोरदार पाऊस सुरू असलेलं चित्र जे आहे ते या परिसरामध्ये अगदी शहरातल्या विविध भागामध्ये आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। रात्रीपासून सुद्धा पाऊस बरसत आहे। काल दिवसभर पावसाची संततधार होती, मात्र रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आणि अगदी आज सकाळपासूनच अगदी जोरदार पाऊस सध्या पुण्यामध्ये सुरू आहे। त्यामुळे साहजिकच शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी असतील, त्याचबरोबर ती कामावरती जाणारे हे सर्व कामगार आहेत, त्यांची अगदी धांदल उडतानाचं चित्र आहे ते सध्या आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळत आहेत। अगदी सकाळपासूनच पावसाने जोरदार सुरुवात झालेलं चित्र जे आहे ते सध्या पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून अशा दमदार पावसाची प्रतीक्षा पुणेकरांना साहजिकच त्याचबरोबर ती राज्यातील अनेक लोकांना होती, मात्र आता जूनच्या सुरुवातीलाच अगदी जोरदार पाऊस बरसतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। धरण साखळीमध्ये सुद्धा पाऊस जोरदार बरसत आहे, त्यामुळं पाणी साठ्यामध्ये सुद्धा हळूहळू वाढ होताना दिसत आहे। मात्र सध्या आपण बघू शकतो की पुण्यामधल्या विविध रस्त्यांवरती पाणी साठलेलं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक सकल भागांवरती पाणी साठलेलं आहे आणि सध्या दमदार असा पाऊस जो आहे तो बरसतानाचं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला पुण्यामध्ये पाहायला भेटतंय। हवामान खात्याच्या वतीनं पुढील 3 दिवस सुद्धा रेड अलर्ट जो आहे तो पुण्यातील घाटमाथ्यांवरती जारी केलेला आहे आणि सध्याचं चित्र जे आहे ते अगदी जोरदार पाऊस जो आहे तो पुण्यामध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।